एचआयव्हीच्या अफवेने कुटुंबाला वाईट टाकल्याची धक्कादायक घटना बीडच्या आष्टीत घडली। अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे। मुलीला एचआयव्हीने मृत्यू झाला होता अशी खोटी माहिती पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे कुटुंबाची समाजात बदनामी झाली। गावातील लोकांनी आम्हाला वाईट टाकलं, कुणी भेटत नाही, जवळ येत नाही अशी भीती पीडित कुटुंबाने सांगितली। या घटनेने बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ उडाली। एचआयव्हीच्या अफवेमुळे पीडित कुटुंबातील महिलेने 2 वेळा आत्महत्येचा देखील प्रयत्न केला, तर कुटुंबासोबतचे व्यवहार लोकांनी थांबवले असल्याचं पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे। कुटुंबाच्या तक्रारीवरून आष्टी रुग्णालयातील डॉक्टर ढाकणे आणि पोलीस कर्मचारी बेटा अंमलदार काळे यांच्या विरोधात तक्रार दिली। या संदर्भात पीडित कुटुंबाने एक ऑडिओ क्लिप दाखवली आहे। यात पोलीस कर्मचारी काळे हा तुमच्या मुलीला एचआयव्ही होता असं सांगत आहे। तिच्या अंत्यविधीला जवळ जे व्यक्ती होते त्यांची तपासणी करून घ्या अशी भीती त्यांनी दाखवली। मुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून पोलीस आणि डॉक्टरांनी अशा पद्धतीने खोटं सांगितलं, त्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला। गावाने वाईट टाकलं, कुणी जवळ येत नाही, बोलतही नाही, यांना एचआयव्ही आहे असं बोलत आहे, त्यामुळे माझी पत्नी 2 वेळा आत्महत्येसाठी गेली होती असं पीडित कुटुंबातील व्यक्तीने सांगितलं। आमची मुलगी मरण पावली, पण आमच्या जवळचे देखील भेटायला आले नाही। आता आजार आहे अशा अफवेने म्हटल्यावर घरातील मुलं देखील जवळ येत नाही। फक्त या अफवेमुळे आमच्या वाट्याला हे दुःख आलं आहे। आम्हाला न्याय द्या अशी मागणी महिलेने केली। आष्टीमधील प्रकाराची बीडमध्ये जोरदार चर्चा होत आहे। या प्रकरणात पीडित कुटुंबाने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली। या प्रकरणात पोलीस आणि आरोग्य विभागाने खोटा अहवाल दिल्याने आमच्या कुटुंबाची बदनामी झाली असून लोकांमध्ये सांगितल्यामुळे लोक आम्हाला जवळ करत नाही, सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून केला आहे असा आरोप त्यांनी केला।